नमस्कार, मी अनुराधा सनगर. जनवार्तामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. पाहूया पुण्यातील काही विशेष घडामोडी. भारताचे अर्थमंत्री पी चिदंबरम नव्हे तर मान्सून आहे, असे मत पर्यावरणवादी कार्यकर्ता सुनीता नारायण यांनी व्यक्त केलं. केंद्रीय क्रीडा आणि युवक कल्याण मंत्रालय, उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्रालय, पुणे महापालिका आणि भारतीय छात्र संसद फाउंडेशन यांनी आयोजित केलेल्या 4थ्या भारतीय छात्र संसदेचे उद्घाटन नारायण यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी MITचे संस्थापक डॉक्टर विश्वनाथ कराड, उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री राजेश टोपे, आंतरराष्ट्रीय नेमबाज रंजन सोधी, महात्मा गांधी फाउंडेशनचे अध्यक्ष तुषार गांधी, महापौर चंचला कोदरे, मुंबई दूरदर्शनचे संचालक मुकेश शर्मा, दक्षिण फ्लोरिडा विद्यापीठाच्या सहसंचालक डॉक्टर किकी क्रुसॉन, छात्र संसदेचे निमंत्रक राहुल कराड आदी उपस्थित होते. नारायण म्हणाल्या, भारताचे खरे अर्थमंत्री पी चिदंबरम नव्हे तर मान्सून आहे. पर्यावरणातील बदलांचा त्यावर परिणाम होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे नियोजन कोलमडले तर देशाची अर्थव्यवस्था बदलून जाईल. आता नेमक्या विकासाची परिभाषा बदलून प्रदूषण रोखण्यासाठी उपाययोजना कराव्या लागतील. भारतात विकासाच्या नावावर जे काही चालले आहे यामुळे पर्यावरणावरील दुष्परिणामाला हात लागत आहे. या विकासामुळे आपण श्रीमंत होत आहोत असे वाटते, मात्र त्यात दूरगामी आणि मोठा धोका दडलेला आहे. मान्सून बदलला आहे. भारतात पाऊस पडला तर खूप पडतो आणि काही वेळा पडतच नाही. यामुळे देशाची अर्थव्यवस्था बदलण्याची भीती आहे. दिल्लीप्रमाणे पुण्यातही वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढते आहे. त्यामुळे राजधानीप्रमाणे या शहरातही प्रदूषणाचा प्रश्न आहे. प्रदूषण रोखण्यासाठी CNG आणि सुधारित तंत्रज्ञान वापरूनही वाहनांची वाढणारी प्रचंड संख्या त्यात अडसर ठरत आहे. आजपर्यंत पेट्रोल डिझेलचा गोष्टी करत होतो, आता पर्यायी इंधनाचा विचार करावा लागेल असंही त्या म्हणाल्या. राजेश टोपे म्हणाले, भारतातील लोकशाहीला सशक्त नेतृत्वाची गरज आहे. त्यासाठी तरुणांनी मोठ्या संख्येने राजकारणात यायला पाहिजे. राज्यातील महाविद्यालयांमध्ये लोकशाही पद्धतीने निवडणुका व्हाव्यात, यासाठी विधिमंडळात विधेयक मांडून कायदा करण्याचा प्रयत्न करू. भारतीय छात्र संसद ही नाविन्यपूर्ण कल्पना असल्याचेही त्यांनी नमूद केले. महाराष्ट्रात आम आदमी पक्षामुळे महायुतीवर कोणताही परिणाम होणार नाही असा विश्वास RPIचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांनी व्यक्त केला. आठवले म्हणाले, भाजप आणि शिवसेनेने RPIला 3 जागा देण्याचे मान्य केले आहे. मात्र आम्ही 7 जागांसाठी आग्रही आहोत. 14 जानेवारी रोजी चर्चेला सुरुवात होणार असून यावर लवकरच तोडगा निघेल. महायुतीमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटना सहभागी झाल्याने RPIच्या जागा वाटपावर कोणताही फरक पडणार नसून महायुतीला स्वाभिमानी शेतकरी संघटनेमुळे पश्चिम महाराष्ट्रात मोठा फायदा होईल असे आठवले यांनी सांगितले. महायुतीमध्ये येण्यासाठी राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर इच्छुक असून ते माढा लोकसभा मतदारसंघातून इच्छुक आहेत. तसेच तेथून निवडणूक लढवण्यास शेतकरी संघटनाही आग्रही आहे. मात्र राष्ट्रीय समाज पक्षाबाबत निर्णय झाल्यास चर्चेने जागा वाटपाबाबत तोडगा निघेल असा विश्वास व्यक्त करून आठवले पुढे म्हणाले, महाराष्ट्रात आम आदमी पक्षामुळे महायुतीवर कोणताही परिणाम होणार नाही. आगामी लोकसभा निवडणूक लढवणार नसून राज्यसभेवर जाणार असल्याचेही आठवले यांनी सांगितले. साताऱ्याचे खासदार उदयनराजे यांनी राष्ट्रवादीच्या कोंडीत राहण्यापेक्षा महायुतीत यावे. त्यांना RPIचे तिकीट दिले जाईल. खऱ्या अर्थाने शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र म्हणून उदयास येईल. मराठा समाजातील माणूस RPIमध्ये आला तर वेगळा इतिहास निर्माण होईल. त्यांचे देशभर सत्कार समारंभ आयोजित करून सन्मान करण्यात येईल आणि त्यांना RPIचे राष्ट्रीय पदही दिले जाईल असेही आठवले यांनी सांगितले. परवाच्या मीटिंगमध्ये आम्ही सगळे होतो आणि त्याच्यामध्ये जागा वाटपाचा कोणताही निर्णय झालेला नाही. स्वाभिमानीला 2 जागा सोडल्या, RPIला एकही सुटणार नाही किंवा एकच जागा सुटेल अशा ज्या काही बातम्या आलेल्या आहेत त्या बातम्यांमध्ये काही तथ्य नाही. कारण त्या दिवशी चर्चा जागा वाटपावरती नव्हती. तर स्वाभिमानी संघटनेची अट एवढी होती की स्वामीनाथन कमिटी आणि रंगनाथन कमिटी याचे जे रिपोर्ट्स आहे ते NDAचं सरकार दिल्लीमध्ये आल्यानंतर ते स्वीकारावे आणि ते जर स्वीकारणार असाल तर आम्ही महायुतीत सामील व्हायला तयार आहोत. तर त्याप्रमाणे गोपीनाथ मुंडे आणि राजनाथ सिंग यांच्यासोबत दिल्लीमध्ये जाऊन चर्चा केली होती आणि त्यांनी मान्य केलं होतं की आपलं सरकार आल्यानंतर नक्कीच आपण त्याचा विचार करू. आणि तेवढी चर्चा झाली आणि जर आपण या 2 कमिट्यांचे रिपोर्ट मान्य करत असाल तर स्वाभिमानी संघटना महायुती द्यायला तयार आहे. अशा प्रस्तावावरती चर्चा झाली. जागा वाटपाची कोणतीही चर्चा झाली नाही.
आणि आता मकर संक्रांतीच्या दिवशी 14 तारखेला, आता 14 जानेवारी हा आमच्यासाठी अत्यंत आनंदाचा दिवस आहे. कारण 14 जानेवारीला मराठवाडा विद्यापीठ नामांतराचा ठरावाची अंमलबजावणी करण्याचा निर्णय शरद पवार मुख्यमंत्री असताना महाराष्ट्र सरकारने घेतला होता. आणि मराठवाडा विद्यापीठाला बाबासाहेब नाव देण्याचा 17 वर्षाचा संघर्ष जो आहे तो थांबला होता. त्यावेळेला थांबला होता, हा प्रश्न सुटला होता. त्यामुळे आमच्यासाठी तो दिवस अत्यंत आनंदाचा आहे. आणि म्हणून मी त्या दिवशी मागणी करणार आहे की तिळगुळ घ्या, गोड बोला, पण फक्त गोड बोलू नका, तर आम्हाला जागा द्या. म्हणजे आम्हाला जागा देण्याचा निर्णय हा होणं आवश्यक आहे. लोकांना माहेर सोडून सासरी आले. इथेही प्रेमाची मायेची माणसं होती, पण माझं भविष्य सुरक्षित आहे याचा आनंद आत्मविश्वास वाढवणारा होता. समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. गुंतवणूक भावनांची, आनंद लक्षावधीचा. समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. तुम्ही तुमच्यापासून जेव्हा दूर जाऊ लागता तेव्हा संगीत तुम्हाला तुमच्या जवळ आणते, असे मत गायिका कौशिकी चक्रवर्ती यांनी व्यक्त केले. शोभून दिसणारा पोशाख, आकर्षक व्यक्तिमत्वाबरोबरच अतिशय आत्मविश्वासपूर्ण देहबोली, आपला मुद्दा मृदूपणे पण अतिशय स्पष्टपणे मांडण्याची हातोटी, समोरचा प्रश्न कसाही असो त्यातून आपल्याला हवे तसेच सभेवर येण्याचे कसब, या सगळ्यातून गायिका कौशिकी चक्रवर्तीने आपल्या संपन्न व्यक्तिमत्वाचे दर्शन घडवले. पुण्याने मला खूप प्रेम दिले आहे असे सुरुवातीलाच सांगत आपल्या प्रत्येक कार्यक्रमानंतर पुणेकरांचा खूप प्रतिसाद मिळतो असे सांगत त्यांनी या शहराचे आभार मानले. कुणाला आवडेल असे गाण्याकडे आपला कल नाही असे सांगून त्या म्हणाल्या, मी जशी आहे तशी स्टेजवर असते आणि मला हवे तशीच गाते. मी थोडी बदमाश आहे, तो माझा स्वभाव आहे, पण माझे गाणे जेन्युइन असते. माझ्यासाठी संगीत हे आध्यात्मिक नाही तर रोजच्या व्यवहाराचा एक भाग आहे. तुम्ही तुमच्यापासून जेव्हा दूर जाऊ लागता तेव्हा संगीत तुम्हाला तुमच्याजवळ आणते. आपल्याला चित्रपटासाठी ऑफर्स येत असतात, पण अभिनय करण्यात मला काहीच रस नाही. काय आहे की मला स्वतःचेच संवाद बोलायला आवडतात, दुसऱ्या कोणी लिहिलेले आवडत नाहीत असेही त्यांनी सांगितले. माझे वडील ज्येष्ठ गायक अजय चक्रवर्ती यांनी माझ्या गाण्याचे कधीच भरभरून कौतुक केलेले नाही. ते कौतुक करतील या तोडीची मला बनायचे. या छोट्या गोष्टीत माझ्यासाठी खूप महत्त्वाच्या आहेत असे सांगतानाच आपली गुरुची व्याख्याही त्यांनी स्पष्ट केली. गुरु प्रत्येक व्यक्तीत असतो. आपल्याला भेटणारी प्रत्येक व्यक्ती आपल्याला काही ना काही शिकवतच असते असेही त्यांनी सांगितले. My good girl look. Even in schools, my fellow students and my school friends, they're still my friends, they're best of friends. They always used to say, "मुँह तो देखो लगता है कुछ पता नहीं." In all sorts of the things that we used to mimic our teachers. That used to be the teachers' day presentation. That used to be my plan always. But I am like sitting at the back, nothing चुपचाप. So they like एक good girl look बनाए रखती है, but इतना शैतान. So I am a very, मतलब क्या बोलूं, बदमाश लड़की है. तो जो भी हूँ गाने में वही हूँ. तो अगर उससे कोई रिलेट करता है, बिकॉज हमारे जनरेशन के ना वो बोरिंग बच्चे होना बंद हो गए. They stopped producing it. Musicians came from. But maybe they couldn't nurture classical music as much. Why there is lesser number of classical musicians there as compared to Maharashtra? Because वो sustain करना ना, it takes a lot. तो वो महाराष्ट्र ने, I think they have done it by far the best. And because I come from Bengal, I know about Bengal's musical scenario. There's amazing talent there. Amazing amount of talent. But again, Bengal and Maharashtra are two places where I personally think that if they both help each other in nurturing classical music, then that's the best that this country can. और रहना तेरा छोना चांद है चित चोर, मुँह दिखाए आधा पौना तरसे मन का
जुल्मिया वारा. I'm sure you can join. लाली 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 लीला कंचित को. आपको देता है एडमिशन के साथ अपॉइंटमेंट लेटर भी. बी सिविल, कंप्यूटर्स, इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रॉनिक एंड टेलीकम्युनिकेशंस, IT एंड मैकेनिकल. MA कंप्यूटर्स, इलेक्ट्रॉनिक्स, IT एंड मैकेनिकल. डिप्लोमा इंजीनियरिंग, मैकेनिकल एंड कंप्यूटर. MBA फाइनेंस, HR एंड मार्केटिंग. BCA, BBA, MBA एंड MCA फॉर इंजीनियरिंग और साथ ही D.Pharm, B.Pharm और M.Pharm भी. सिद्धांत इंटरनेशनल स्कूल CBSE फ्रॉम नर्सरी टू 5th स्टैंडर्ड. सिद्धांत कॉलेज. ट्रांसपोर्ट एवं हॉस्टल फैसिलिटी. 22 एकड़ का विशाल कैंपस. AICT दिल्ली और पुणे यूनिवर्सिटी द्वारा मान्यता प्राप्त. समृद्ध करियर की ओर सिद्धांत कॉलेज, सुदुमरे, पुणे. एडमिशन के लिए आज ही कॉल करें या लॉग ऑन करें. पॉलीहाऊस शेती करणाऱ्या शेतकऱ्यांवर अन्याय होत असून त्याविरोधात आंदोलन छेडणार असल्याची माहिती संघटनेच्या अध्यक्षा स्वाती टिमगिरे काटकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. दिनांक 11 जानेवारी रोजी पुणे शहरात मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि कृषी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना पिकासह विमा संरक्षण मिळावे, पुनर्लागवडीसाठी पीक कर्जाप्रमाणे कर्ज मिळावे, आयात प्लास्टिक फुलांवर आयात कर हा जागतिक व्यापार परिषदेच्या शेती समझोता कराराप्रमाणे लावावा, 2012च्या पूर्वीच्या सर्व पॉलीहाऊस कर्जधारकांना बँकेकडून NPAची तरतूद वापरून पूर्ण कर्जमाफी द्यावी, राज्य शासनाने मध्यस्थी करून DRT कोर्टातील शेतकऱ्यांवरील खटले काढून घ्यावेत आणि शेतकऱ्यांची मानहानी थांबवावी या प्रमुख मागण्यांचे निवेदन देण्यात येईल. त्यातून काही तोडगा निघाला तर ठीक, अन्यथा 16 जानेवारीपासून कृषी आयुक्तालयासमोर तीव्र निदर्शने करण्यात येतील. राज्यातील विशेषतः उत्तर आणि दक्षिण महाराष्ट्रात सुमारे 2000 एकर क्षेत्रावर शेतकरी पॉलीहाऊस शेती करत आहेत. या शेतीवरील विमा फक्त आग आणि चोरीचा आहे. त्यामुळे नुकसान झाल्यास बँक घरांना आणि गाड्यांना 10% व्याज कर आकारते, तर पॉलीहाऊसला 12 ते 15% व्याज आकारते. अशी अनेक धोरणे शासन राबवत असल्याने पॉलीहाऊस शेती करणाऱ्या शेतकऱ्यांवर अन्याय होत असून त्याविरोधात आंदोलन छेडणार असल्याची माहिती संघटनेच्या अध्यक्षा स्वाती टेमगिरे काटकर यांनी दिली. सरकारनं पॉलीहाऊस ही संकल्पना महाराष्ट्रामध्ये आणली आणि त्यावेळेला आम्हाला सबसिडी रूपानं किंवा जे काही किंवा तुम्हाला पुणे एक्सपोर्ट झोन असं एक हे होतं की त्याच्या अंडर आम्हाला 8%नी रेट ऑफ इंटरेस्टने कर्ज मिळत होतं. व्याजाचे दर हे 8%वरून साधारण 15%पर्यंत ते वाढलेले आहेत आणि हे शेतीसाठी आम्हाला न परवडणारे व्याजाचे दर आहेत. आणि ह्या सगळ्या ह्याच्यातून आता जो धंदा आम्हाला परवडत नाहीये तर बँकांचे हप्ते भरू न शकल्यामुळे कितीतरी शेतकऱ्यांवरती DRT मध्ये केसेस लागलेले आहेत की ज्या बँकांनी तगादा लावून कितीतरी शेतकऱ्यांचे फोटो बँकेमध्ये त्यांच्या गावांमध्ये असे लावून त्याची मानहानी सुरू केलेली आहे. तर सरकारने त्वरित ह्या DRTच्या ज्या केसेस आहेत ह्या काढून घेऊन शेतकऱ्यांची पहिली मानहानी थांबवावी ही आमची एक प्रमुख मागणी आहे. कारण शेतकरी जर उद्याच्याला हे असं जर घडत राहिलं तर ह्या शेतीमध्ये शेतकरी टिकणार नाही आणि शेती विकून त्यांनी काय करायचं. बँकांचं म्हणणं आहे की ह्या जमिनी लिलावात काढा, पण लिलाव ज्यांच्याकडे 2 किंवा 3 एकर जमीन आहे ती जर लिलावात गेली तर त्या शेतकऱ्याचं पुढचं आयुष्य कसं काय जाणार. आपलं स्वप्न, आपलं मन, आपलं स्वतःचं घर हेच खरं धन. समृद्ध जीवन पार्क सादर करत आहे 140 फ्लॅट्सची एक प्रशस्त गृह योजना. कात्रज कोंढवा रोडवर बिबवेवाडीपासून फक्त 2 किलोमीटर अंतरावर आपल्या आर्थिक गणितात बसणारे 1 व 2 BHK फ्लॅट्स. तब्बल 3 मजली पार्किंग सह ऐस गार्डन, क्लब हाऊस आणि इतर सुविधांनी सुसज्ज. बुकिंग साठी संपर्क 9850937373 9850947373. समृद्ध जीवन, नांदी सौभाग्याची, सुरुवात प्रगतीची.